नमस्कार मित्रांनो, मी आनंद। आजच्या या भागात आपण देहू आणि आळंदी ही यात्रा एका दिवसात करणार पूर्ण आहोत। मुंबईवरून आपल्याला जायचे असल्यास आपल्याला पुण्याला जाणारी ट्रेन पकडावी। त्यानंतर पुणे स्टेशनचा बाहेर आपल्याला पुणे महानगरपालिकेचे बस स्थानक दिसेल। ते आळंदी हे अंतर अवघ्या 30-40 मीचे आहे। आळंदी बस स्थानकापासून मंदिर अवघ्या 5 ते 10 मी जाताना आधी इंद्रायणी नदी काठी जाऊन पाय स्वच्छ करून डोक्यावर पाणी घेऊन दर्शनासाठी निघालो। नदी अगदी ओसंडून वाहत होती। त्यानंतर मी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो। मंदिर परिसरात पाऊस सुरू असल्याने मंदिरामध्ये म्हणावी तेवढी गर्दी नव्हती। मंदिरात काही वारकरी ज्ञानेश्वर माऊलीचा गजर करत होते। ते दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूस आदिशक्ती मुक्ताईच मंदिर दिसते। त्यानंतर पुढे गेलो तेव्हा या चिमुकल्या माऊलीचं दर्शन झाले। नुकतीच वारी उलटून गेली असताना ज्या माऊलींना वारीत जात आले नाही ते येथे येऊन वारी मधील सोहळा अनुभवत होते। मंदिर परिसर एकदम भक्तिमय वातावरण झाल होत। मंदिर परिसरात आपल्याला अजानवृक्ष त्याला महावल्ली, योगवल्ली, गोरक्षवल्ली, गोरक्षगुल, पूर्णधन असे इतर नावे आहे। या वृक्षाबद्दल कोणाला डिटेल मंदिरच्या बाहेरील परिसरात आपल्याला अशी खरेदीची दुकाने आहेत। तिथून प्रसाद घेऊन मी बस स्थानकाकडे निघालो। बस स्थानकावरून आपल्याला आळंदी ते देहू अशी बस मिळेल। ही बस तुम्हाला आळंदी ते देहू पर पर्सन 25 रुपये दर आकारेल। बस स्थानकावरून मंदिराचे प्रवेशद्वार दिसून येते। त्यानंतर पुढे अवघ्या 5 मी अंतरावर मंदिर आहे। पुढे आपल्याला मंदिराचे महाद्वार दिसेल। त्यानंतर महाद्वारात प्रवेश केला। मंदिरात एकदम प्रसन्न वातावरण होते। मंदिरात संत तुकाराम महाराज यांची समाधी, शिळा मंदिर, राम मंदिर ई मंदिरे आहेत। नंतर मंदिरातून दर्शन घेऊन वैकुंठ मंदिराकडे निघालो। मंदिरात परिसरात पोहोचतात आपल्याला हे भले मोठे प्रवेशद्वार दिस। मंदिर परिसरात दत्त मंदिर, वैकुंठ मनस्थान अशी मंदिरे आहेत। हे ते ठिकाण आहे जिथून संत तुकाराम महाराज वैकुंठवासी झाले। पुढे आपल्याला महाराजांनी या स्थानाबद्दल काही माहिती सांगितली। या झाडाचं नाव हे नांद्रुक। हे झाड तुकाराम दिजेला 12:05 हल्लं जातं। त्या ठिकाणाहून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले। इथं विमान आलं। पलीकडे त्यांची मुलगी भागीरथी। बाबा गेले कोण्या गावा आणि भागीरथी करी धावा। तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथाबाई बाबांचा धावा करायला इंद्राणीच्या तीरावर उभी राहिली। स्वतः पांडुरंग आले धावत, म्हणले तुकोबाराय तुमची मुलगी इंद्राणीच्या काठावर उभी राहिली। पाण्यामध्ये उडी मारायला लागली। उडी मारल्याबरोबर देवाने पांडुरंगाने माशाचं रूप धारण केलं आणि तिला पंखावर घेतली। तुकोबाराया वैकुंठाहून आले परत। भागीरथाबाई म्हणले घाबरू नको, म्हणले तुझ्याकरता मी परत आलो, म्हणले वैकुंठाहून। मला म्हणली बाबा हाताला धरून पाण्याबाहेर काढली। मला म्हणली बाबा आता माझ्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करते, जेवण करून जा। तुकोबाराय म्हणले मला ताबडतोब वैकुंठाला जायचं। जो स्वयंपाक लवकर होईल तो कर, म्हणले घरामध्ये मरच्यात सेवायवाच्या सेवा गेल्या, घरामध्ये दूध नाही, साखर नाही। तुकाराम महाराजाला अंतरी कळलं का, म्हणले वेलेश्वराचं पूजन कर, म्हणले वेलेश्वराचे पूजन केले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दगडाच्या नंदीचं दूध काढले आणि बाबांना शेवाय संग खायला दिलं आणि वैकुंठाला गेले तुकाराम महाराज। संध्याकाळी सासूबाई शेताहून आली। सुनबाई शेवया चोरून खाते, नाही म्हणले सासूबाई, म्हणले
सुनबाई म्हणजे माझे बाबा आले होते. बाबा वैकुंठाला गेले, आता येणार आहे का म्हणले परत वेलेश्वराचं पूजन केलं. नंदीला जो पाजर फोडला तो इंद्रायणीला दुधाचा पान दिला. मग माझी लक्ष्मी म्हणून त्या सासूबाईने तिला नमस्कार केला. मग गावामध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे, स्वयंभूमूर्ती पांडुरंगाची. पंढरपुराहून देव या ठिकाणी आले. धन्य आजी दीन दर्शन संताचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. पंढरपुराहून देव इथे येऊन नांदतात. इथे दर्शन झालं म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करतो. त्या भंडारा डोंगराव तुकाराम महाराज एकांतवासात भजन करायला जायचे. जिजाबाई भाजी भाकरी घेऊन जायची. रस्त्यामध्ये काटा मोडला, त्या ठिकाणी पांडुरंगाने जिजाबाईच्या पायातला काटा काढला. तिथं उत्सव भरतो. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आपण सर्वांनी रामकृष्ण हरी हा मंत्र घ्यायचा. तुकाराम महाराजांचा रोजचा एक अभंग वाचायचा. परिसरात संत तुकाराम महाराजांचे विचार असणारे फलक दिसून येतात. नंतर मंदिरातून दर्शन घेऊन मी गाथा मंदिराकडे निघालो. मंदिरात प्रवेश करता संत तुकाराम महाराजांची भव्य अशी मूर्ती दिसून येते. संत तुकारामांच्या संपूर्ण 4583 अभंगांची गाथा भिंतीवरती लिखित स्वरूपात आपल्याला दिसून येतात. नंतर मंदिरातून दर्शन घेऊन देहूगाम बस स्थानकडे निघालो. देहू बस स्थानावरून आपल्याला देहू रोड रेल्वे स्टेशनसाठी बस आहेत, त्यासाठी 10 रु इतका दर आकारला जातो. त्यानंतर मी देहू रोड ते लोणावळा हा प्रवास लोकलने केला व नंतर सायंकाळी येणारी 7:30 मी 22,106 इंद्रायणी एक्सप्रेस या. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा. धन्यवाद.